पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा स्वयंसेविका यांचा चटणी भाकरी मोर्चा। राष्ट्रवादी गटप्रमुख आशा स्वयंसेवक संघाचा गटप्रमुख आशा स्वयंसेवक शासकीय कर्मचारी दर्जा गटप्रमुख आशा स्वयंसेवक शासकीय कर्मचारी दर्जा गटप्रमुख आशा स्वयंसेवक कोविड भत्ता गटप्रमुख आशा स्वयंसेवक कोविड भत्ता गटप्रमुख आशा स्वयंसेवक कोविड भत्ता नोव्हेंबर 2025 पासून केंद्र सरकारचा बंधन नोव्हेंबर 2025 पासून आज हा 6वा महिना आम्हाला केंद्र सरकारचं मानधन अजिबात कोणत्याच प्रकारचं दिलं नाही। तसंच आम्हाला 22 ते 23 पासून क्षयरोगाच्या आशांना प्रत्येक पेशंटच्या मागे पैसे मिळतात, त्यातला एकही रुपया दिलेला नाही आहे। पण असं सांगण्यात येतं की तुम्हाला पैसे दिले आहेत, पण तुम्हाला कळत नाही की तुम्हाला पैसे कशात दिलेत। पण आम्हाला नक्की सांगतो आम्ही की आम्हाला कुठल्याही वर्षाचे पैसे क्षयरोगाचे पैसे मिळाले नाही। तसेच आता आम्हाला काय सांगतात की CO सर म्हणतात की BDO सर लेटर गेलं, लेटर तिथून तर ग्रामपंचायत पोचलं, पण ग्रामपंचायतीला लेटर पोचलं, मग ते लोक का पैसे देत नाही ह्याचा पाठपुरावा करा ना। आम्ही ह्याला लेटर दिलं, आम्ही त्याला लेटर देऊ, ह्याच्या अर्थ तुम्ही शांत राहतात। आमचा मुद्दा काय आहे की आम्हाला त्यांच्याकडनं तुम्ही पैसे मिळवून द्या, हा आमचा मुद्दा आहे। तुम्ही लेटर पाठवत बसू नका फक्त। आणि जर आता आम्हाला हे पैसे जर नाही मिळाले तर आम्ही प्रत्येक तालुक्यावरती BDO आम्ही पंचायत समितीवरती मोर्चा आणणार आहोत। कोविड भत्त्याची रक्कम मिळाली नाहीत म्हणून आम्ही आज निर्णय घेतला का नोव्हेंबर 2025 पासून आशा स्वयंसेवकांची उपासमार होते। कोविडचे भत्त्याची रक्कम जे 1000 प्रमाणे 24,000 रुपये आशा स्वयंसेवकांचे आहेत ते ग्रामपंचायती दिले नाहीत, ते देण्यात यावेत। तसेच मातृत्व अनुदानाचे रक्कम देण्यात यावे, कुष्ठरोग हातीरोगाचे पैसे देण्यात यावेत। पाणी पुरवठा योजनेच्या पैशामध्ये आशा स्वयंसेवकांना खर्च करण्याचा अधिकार आहे, मात्र आशा स्वयंसेवकांना कोऱ्या चेक घेऊन अमाऊंट न लिहिता सहाय्य करून ते चेक प्राथमिक आरोग्य केंद्राने जमा करून त्या रकमेचं काय केलं याची चौकशी करण्यात यावी। या व इतर मागण्यांसाठी आम्ही आज खरं म्हणजे चटणी भाकरी खावा आंदोलन आयोजित केले।